नमस्कार मित्रांनो, KR3 शेअर मार्केट ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले स्वागत आहे. मार्केटची पोझिशन कशी होती ती पाहूया. बुधवारी मार्केट 18,161.75 ला बंद झालेले होते आणि गुरुवारी 18,272.85 ला ओपन झाले. त्यानंतर मार्केट खाली आले आणि त्याने एक लो रेकॉर्ड केला 18,248.70 चा. मग स्लाइटली वरती जाऊन मार्केट खालीवर करत त्याने हाय रेकॉर्ड केला 18,350.75 चा आणि मार्केटने क्लोजिंग दिली 18,338.55 ला. 176.80 पॉइंट्स मार्केट वर बंद झाले, अर्थातच जवळपास 1%. प्रिसाइजली सांगायचं म्हटलं तर 0.97% ने मार्केटने गुरुवारी क्लोजिंग दिली. शुक्रवारी सुट्टी होती. चार्टवरील जर कॅन्डलची पोझिशन बघितली तर इथे बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली आहे, मात्र इथे मागील 2 दिवसापासून गॅप सोडत चालले आहे मार्केट आणि हे गॅप फिल होतात. त्यामुळे आपण थोडेसे सावध राहून आता काम करायला हवं. 18,350 पर्यंत मार्केट आलेलं होतं आणि आता 18,400 पर्यंत ते जाऊ शकतं. मात्र इथे हे जे गॅप्स आहेत हे थोडेसे रिस्की असतात. तर गॅप फिल करण्यासाठी जर मार्केट पलटलं तर पुन्हा मार्केट आपल्याला 18,200 ते 18,250च्या रेंजला पाहायला मिळू शकतो. त्याचा RSI जो आहे तो पण आता जवळपास ओव्हरबॉट झोनकडे चालला आहे. 75 वर RSI आहे, मात्र स्ट्रॉंग आहे. इथे बुलिश क्रॉस ओव्हर ऑलरेडी क्रिएट झालेला आहे आणि मार्केट इथेही बुलिशनेसचा संकेत देते. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते खूप बुलिश आहे, स्ट्रॉंग आहे, मात्र तरीही आपण स्टॉप लॉस लावून सावधान राहायला पाहिजे. निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर बघितला तर पिवोट पॉइंट येतो 18,312 ला. जर मार्केट वरती जायला लागलं तर 18,376 ला पहिला रेजिस्टन्स आहे, 18,414 ला दुसरा रेजिस्टन्स आणि 18,478 ला तिसरा रेजिस्टन्स आहे. त्याचा जो सपोर्ट आहे तो 18,274 ला पहिला, त्यानंतर 18,210 ला दुसरा आणि 18,172 ला तिसरा सपोर्ट निघून येतो. वीकली ओपन इंटरेस्ट जर बघितला तर PCR 1.3 आहे, म्हणजे तो बुलिशनेस दाखवतो. 18,350 वर कॉल रायटिंग जास्त झालेली आहे, तर तिथे आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. तसंच 18,400 आणि 18,500 वर कॉल रायटिंग जास्त आहे, तिथेही रेजिस्टन्स पाहायला मिळेल. त्यानंतर 18,300 वर 18,200 वर चांगला सपोर्ट आहे. मार्केट खाली यायला लागलं तर 18,200 पर्यंत त्याला चांगला सपोर्ट मिळू शकतो. मात्र काही कारणाने मोठी प्रॉफिट बुकिंग आली तर मग 17,900 ला त्याला सपोर्ट आहे. आता जी ब्रॉड रेंज आहे ती 17,700 पासून 19,000 पर्यंतची पाहायला मिळते आहे. मंथली ओपन इंटरेस्ट जर बघितला तर 1.63 PCR आहे, म्हणजे तिथेही बुलिश मार्केट असल्याचे संकेत मिळतात. 18,500 वर रेजिस्टन्स आहे आणि 18,000 वर स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 18,200 18,300 अशा प्रत्येक 100 पॉईंट्सला आपल्याला इथे कॉल आणि पुट रायटिंग पाहायला मिळते. ब्रॉड रेंज जी आहे ती 17,700 पासून 19,000 पर्यंतची इथे पाहायला मिळते. मॅक्स पेन जो आहे तो 18,300 वर आहे, मात्र गुरुवारी एक्सपायरी झालेली असल्यामुळे अजून न्यू डेटा फॉर्म झालेला नाही. न्यू कॉन्ट्रॅक्ट सोमवारी लिहिले जातील, त्यानुसार हा डेटा चेंज होत राहील. मंथली मॅक्स पेन जर बघितला तर तो 18,200 वर आहे. मॅक्स पेन जो असतो तो आपल्याला एक्सपायरी कुठे होऊ शकते हे दाखवत असतो. निफ्टी बँकची पोझिशन कशी होती ते पाहूया. बुधवारी निफ्टी बँक 38,635 ला बंद झालेलं होतं आणि गुरुवारी स्लाइटली गॅप अप ओपन झालं 38,684 ला. त्यानंतर स्लाइटली वरती गेलं मार्केट आणि एका रेंजमध्ये रेंज बाउंड राहिले. मात्र दुपारून तिथे चांगली बाईंग पाहायला मिळाली आणि मार्केट वरती गेलं. त्याने हाय रेकॉर्ड केला 39,375 चा. त्यानंतर स्लाइटली डाऊन होऊन 39,340 ला निफ्टी बँक क्लोज झाला. 705 पॉइंट्स वर होता आणि 1.83% ने अपला बंद झाला. निफ्टी बँकची चार्टवरील कॅन्डलची पोझिशन कशी होती ते पाहूया. निफ्टी बँकची कॅन्डल पोझिशन जी आहे ती स्ट्रॉंग आहे, बुलिश आहे आणि 39,375 पर्यंत तो जाऊन आलेला आहे. आता 39,500 ला त्याला रेजिस्टन्स आहे. जर 39,500 चा रेजिस्टन्स तुटला तर तो 39,750 ते 39,850 च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचा जो RSI आहे तोही स्ट्रॉंग आहे, 67 वर आहे. MACD आणि सिग्नल लाईननेही बुलिश क्रॉसओव्हर ऑलरेडी दिलेला आहे आणि ग्रीन हिस्टोग्राम्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात. निफ्टी बँकेचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहूया.
पिवोट पॉइंट आहेत 39,129 वर. जर वरती जायला लागला तर पहिला रेजिस्टन्स 39,586 ला आणि दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो 39,831 ला आहे. त्यानंतर जर मार्केट खाली आलं तर मार्केट खाली येताना त्याला पहिला सपोर्ट 38,884 ला आहे, दुसरा सपोर्ट 38,427 ला आहे आणि तिसरा सपोर्ट 38,182 ला आहे. निफ्टी बँकेचा विकली ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कॉल रायटिंग 40,000 वर जास्त आहे, म्हणजे तिथे निफ्टी बँकेला स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस करावा लागेल. 39,300 वर पुट रायटिंग जास्त आहे, म्हणजे तिथे चांगला सपोर्ट आहे. 39,400 वर पण त्याला आता कॉल रायटिंग जास्त पाहायला मिळते आहे, म्हणजे 39,400 तोडला तर पुढे 40,000 वर त्याला रेजिस्टन्स पाहायला मिळेल. सपोर्ट जे आहेत ते 39,200 आणि 39,000 वर पण पाहायला मिळतात. त्याची जी ब्रॉड रेंज आहे ती 38,700 पासून 40,000 पर्यंतची निघून येते. मंथली ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर 39,000 पासून 40,000 पर्यंतची रेंज आहे. 39,000 वर स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतो, तर 39,500 आणि 40,000 वर आपल्याला रेजिस्टन्सेस पाहायला मिळतील. मॅक्स पेन बघितला तर तिथे 39,100 ही लेवल आपल्याला दिसते, मात्र गुरुवारी एक्सपायरी झालेली असल्यामुळे आता पुढील कॉन्ट्रॅक्टनुसार हा डेटा चेंज होईल. मंथली पुट कॉल रेशो जर पाहिला, मॅक्स पेन जर बघितला तर तो आपल्याला 39,000 वर पाहायला मिळतो आहे, मात्र हा डेटा पण सोमवारी चेंज होईल. निफ्टीचे टॉप गेनर्स जे होते त्यामध्ये अदानी पोर्ट्स 7% अप झाला, त्यानंतर विप्रो 5%, ग्रासिम 5% जवळपास, त्यानंतर HDFC बँक, ITC, पॉवर ग्रिड, डिव्हिज लॅब, ICICI बँक, IOC, टेक महिंद्रा वगैरे कंपन्यांनी 1.5 ते 2% पर्यंतची अप साईड आपल्याला पाहायला मिळाली. निफ्टी 50चे जे टॉप लुजर्स होते त्यामध्ये कोल इंडिया 3% पर्यंत पडला, टाटा मोटर्स 2% खाली पडला, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आयशर मोटर्स, HCL टेक, HDFC लाईफ आणि TCS यांच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते आहे. तसेच छोटी मोठी प्रॉफिट बुकिंग इतर कंपन्यांमध्ये पाहायला मिळाली. सेक्टर परफॉर्मन्स जर बघितला तर निफ्टी बँक 1.83% अप, त्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 1.58%, निफ्टी IT 1.30%, निफ्टी मीडिया 1.07%, निफ्टी मेटल 1.77, PSU बँक्समध्ये पण बाईंग पाहायला मिळाली 1.74, प्रायव्हेट बँक्समध्ये 1.70 आणि निफ्टी रियालिटीमध्ये 1.28. तर जवळपास ऑटो सेक्टर सोडून बाकी सर्व सेक्टर्समध्ये बाईंग पाहायला मिळाली. अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक वापरल्या तर तुम्हाला स्पेशल व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये प्राईम मेंबर्स नावाचा एक ग्रुप आहे त्यामध्ये ॲड करण्यात येतं आणि तिथे एक्स्ट्राचं मार्गदर्शन मिळत असतं. अलाइज ब्लू अकाउंट ओपन जर करायचं असेल तर ही लिंक वापरा, झिरोदा अकाउंट ओपन करायचं असेल तर ही लिंक आहे आणि अपस्टॉकसाठी ही लिंक आहे. या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मिळून जातील. हे आपलं चॅनल आहे, या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा, घंटीचा आयकॉनला प्रेस करा, विविध माहितीपर व्हिडिओज तिथे मी अपलोड करत असतो. जर तुम्ही हे बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतात. सोमवारसाठी जे स्टॉक बुलिश वाटतात त्यामध्ये बरीच मोठी लिस्ट आहे. पहिला आहे इंडिया सिमेंट. इंडिया सिमेंटमध्ये आपल्याला चांगली बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली दिसते आणि इंडिया सिमेंटमध्ये इथे व्हॉल्यूमही चांगलं आहे. पूर्ण चार्टवर तिथे बुलिशनेस पाहायला मिळतो, तर इंडिया सिमेंटवर तुम्ही सोमवारी लक्ष ठेवू शकता. दुसरं आहे पर्सिस्टंट. त्याच्यामध्येही चांगली कॅन्डल फॉर्म झालेली आहे, बुलिश कॅन्डल आहे आणि त्याने रेजिस्टन्स पण तोडलेला आहे, त्यामुळे इथेही आपल्याला बाईंग पाहायला मिळू शकते, तर याच्यावरही लक्ष असू द्या. अदानी ENT जो आहे तोही बुलिश झालेला आहे, मागील 3 दिवसापासून चांगली बाईंग चालू आहे आणि त्याची जी कॅन्डल आहे ती स्ट्रॉंगनेस दाखवते, तर या स्टॉकवर पण लक्ष राहू द्या. पुढचा जो स्टॉक आहे तो आहे ग्रासिम. ग्रासिमने ऑलरेडी 1752ची जी लेवल आहे ती तोडायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जर तोडली तर तो 1828 कडे जाऊ शकतो, त्यामुळे याच्यावरही लक्ष राहू द्या. त्याचं व्हॉल्यूमही चांगलं पाहायला मिळालं. पुढचा जो स्टॉक आहे तो आहे PFC. PFCला 139ला सपोर्ट होता आणि 151ला रेजिस्टन्स होता, त्याने तो रेजिस्टन्स तोडायचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉल्यूमही चांगलं होतं आणि त्याच्यावर चार्ट सेटअपनुसार चांगली बाईंग पाहायला मिळते आहे, बुलिश वाटतो आहे, त्यामुळे जर 151 त्याने तोडला तर तो 161च्या दिशेने जाईल.
तर या स्टॉकवर पण लक्ष राहू द्या. PFC नंतर आहे REC लिमिटेड. REC लिमिटेडमध्येही सेम चांगल्या पद्धतीने बाईंग पाहायला मिळाली. व्हॉल्यूमही चांगला आहे, कॅन्डल चांगले आहे आणि त्याचा जो सेटअप आहे त्यानुसार आपल्याला त्याच्यात बुलिशनेस जाणवतो. 157 वर त्याला सपोर्ट आहे आणि 166 चा रेजिस्टन्स आहे. त्याने 166 तोडला होता, मात्र तिथे तो सस्टेन झाला नाही. त्यामुळे याच्यावर लक्ष राहू द्या. 166 जर तुटला आणि तिथे तो सस्टेन झाला तर तो 174 पर्यंत जाऊ शकतो. REC नंतर HDFC बँक आहे. HDFC बँक मध्येही चांगली बाईंग पाहायला मिळाली. 1690 ला त्याला जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स तोडून तो आता 1800च्या दिशेने जाऊ शकतो. त्याच्यामध्ये व्हॉल्यूमही चांगलं होतं. तर रिझल्टचा काय परिणाम होतो ते आपण उद्या पाहू आणि त्यानुसार त्याच्यामध्ये एंट्री घेऊ. पुढचं आहे PNB. PNB मध्येही मागील काही दिवसापासून सारखं व्हॉल्यूम वाढतं आहे आणि तिथे आपल्याला बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली दिसते. त्यामुळे या स्टॉकवर पण लक्ष राहू द्या. पॉवर ग्रीडनेही चांगलं संकेत दिलेला आहे, बुलिशनेस आहे. 202चा जो रेजिस्टन्स होता तो त्याने तोडलेला आहे आणि आता तो 214 कडे जाऊ शकतो. त्यामुळे या स्टॉकवर पण लक्ष राहू द्या. पॉवर ग्रीड नंतर इंडसइंड बँक जो आहे, इंडसइंड बँकनेही 1206चा त्याचा जो रेजिस्टन्स होता तो तोडलेला आहे. तिथेही बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली आहे. 1206च्या वरती जर तो सस्टेन राहिला तर 1300 पर्यंत हा स्टॉक आपल्याला जाताना दिसेल. पुढचा जो स्टॉक आहे तो आहे SBI. SBIला 474चा जो रेजिस्टन्स होता त्याने तो 2 दिवसापूर्वीच तोडला. आता 497ला त्याला रेजिस्टन्स आहे. जर हा 497चा रेजिस्टन्स तुटला तर मग हा स्टॉक 543च्या दिशेने वाटचाल करेल. त्याच्यामध्येही चांगली बाईंग आहे. बँकही चांगली आहे. PSU बँकमध्ये टॉपमोस्ट बँक आहे. त्यामुळे SBIवर पण लक्ष राहू द्यायचं आहे. पुढचा जो स्टॉक आहे तो आहे TVS मोटर. शेवटचा स्टॉक आहे. 583 हा त्याचा रेजिस्टन्स आहे आणि तिथे त्याने 2 दिवसापासून तो तोडायचा प्रयत्न करतोय. हा 583 जर तुटला तर मग हा स्टॉक 627च्या दिशेने जाईल. त्यामुळे या स्टॉकवर पण लक्ष राहू द्या. इथेही बुलिश पॅटर्न फॉर्म झालेले आहेत आणि मागील 3 दिवसापासून कंटिन्यू तिथे व्हॉल्यूम पाहायला मिळत आहे. आज बरेच असे स्टॉक आहेत त्यामुळे त्यांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस मी जास्त डिस्कस केलेले नाहीत. तरीही मी जे स्टॉक देतो हे स्टॉक म्हणजे वरतीच जातील असा अर्थ नसतो, तर ते बुलिश वाटतात म्हणून आपण त्यांना इथे घेऊन आलेलो असतो. आणि हे बुलिश स्टॉक जे आहेत आपले पॅटर्न्स लावा, चार्ट्स लावा आणि तिथे जर आपल्याला योग्य तो सिग्नल मिळाला तरच तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. डायरेक्ट एंट्री कोणीही घ्यायची नाही. हे सर्वचा सर्व स्टॉक बुलिश वाटत आहेत, त्यामुळे कृपया या स्टॉक्सवर लक्ष द्या आणि आपला चार्ट सेटअप लावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.